हाय हॅलो नमस्कार. स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज मी तुम्हाला शेअर केलेले आहे झटपट असा पनीर पुलाव. आता हिवाळ्याच्या दिवसात भाजीपाला मिळतो. सगळ्या भाज्या ज्या काही आपल्याला मिळत असतील बाजारात त्या मी आणलेल्या आहेत आणि पनीर पुलाव असा बनवलेला आहे. इथे फरस बी घेतलेले आहे, बटाटा, शिमला मिरची, फ्लॉवर, टोमॅटो आणि 2 कांदे घेतलेले आहेत. सगळ्या भाज्या मोठ्या मोठ्या चिरून घेतलेल्या आहेत अशा आणि पनीरचे तुकडे करून घेतलेले आहेत. पनीरचे तुकडेसुद्धा मोठे थोडे मीडियम साईजचे ठेवायचे आहेत. ह्या सगळ्या भाज्या घेणार आहे आणि टोमॅटो आणि कांदा असे उभे चिरून घ्यायचे आहेत. तांदूळ इथे धुवून घेतलेत आणि खडे मसाले घेतलेले आहेत. तेजपान, वेलची, लवंग, मिरी. इथे शिमला मिरची घेतलेले आहेत, त्याचेसुद्धा एक मोठे मोठे तुकडे केलेत आणि गाजर एक घेतलेला त्याचे गोल तुकडे करून घेतलेत. अशा प्रकारे सगळं साहित्य घेतलेलं आहे आणि सगळं साहित्य तयार करून ठेवायचं आहे, म्हणजे भाजी निवडून वगैरे असं. आता तेल गरम केलेले आहे आणि त्यामध्ये खडे मसाले आणि कांदा फ्राय करून घेते. कांदा थोडासा लालसर झाला की त्यामध्ये पनीरचे तुकडे तळून घेते. पनीर एकदम अलगद म्हणजे चमचा व्यवस्थित फिरवायचं आहे, तुटलं नाही पाहिजे पनीर. त्याच्यानंतर टोमॅटोचे काप करून घेतलेले आहेत, उभे चिरून घेतलेत पातळ, ते आपण परतून घ्यायचे. असं 2 ते 3 मिनिट परतून घ्यायचं आणि त्याच्यानंतर घालून घेते ओल्या नारळाचं वाटण आहे. त्याच्यामध्ये मिरचीसुद्धा टाकलेली आहे. वाटण थोडा वेळ परतून घ्यायचे आणि पनीरसुद्धा. त्याच्यानंतर ज्या काही भाज्या असतील घरामध्ये त्या सगळ्या स्वच्छ धुवून निवडून आपण परतून घ्यायचे. भाज्या 2 ते 3 मिनिट परतल्यानंतर त्यावर आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे. आता इथे भाज्या परतताना अलगद परतून घ्यायच्यात आणि चवीनुसार मीठ घालून घेते, म्हणजे भाज्यांनासुद्धा मीठ लागेल आणि नंतर आपण भात टाकल्यानंतर मसाला टाकल्यानंतरसुद्धा मीठ टाकणार आहेत. इथे अर्धा चमचा हळद घालून घेतली आहे. लाल मसाला घालते, लाल तिखट. चवीनुसार आपण कमी जास्त करू शकतो. मी इथे 2 चमचे घातलेले आहेत. बाकी कोणताच मसाला टाकलेला नाही, गरम मसाला, बिर्याणी मसाला असं काही. आणि परतून घ्यायचे. मसाले परतून झाले की त्यानंतर त्यामध्ये आपण तांदूळ धुवून घेतले होते ते टाकणार आहेत. तांदूळ भिजत घातले नव्हते, लगेचच्या लगेच धुवून टाकलेले आहेत. आता भाज्या आणि मसाला व्यवस्थित परतून घ्यायचं, तांदूळ वगैरे, आणि सगळे व्यवस्थित परतलं का मग जसं आपल्याला पाणी लागेल तांदळाच्या हिशोबाने त्यानुसार पाणी घालायचं आहे, चवीनुसार मीठ घालायचं आहे. त्याच्यासोबत बनवायला घेतलेले इथे कोशिंबीर, काकडी, गाजर, टोमॅटो, कांदा बारीक चिरून घेतला आहे. आता इथे उकळी आली की त्यामध्ये कोथिंबीर घालून घेते आणि मग 2 ते 3 शिट्ट्या येऊ द्यायच्या. अशा प्रकारे पुलाव तयार होतो. खायलासुद्धा खूप छान लागतो. एकदा नक्की करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी असा झटपट पनीर पुलाव किंवा ज्या काही भाज्या आपल्याला घरात असतील तसा पुलाव बनवून एकदा नक्की बघा. रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आता इथे जेवण करायला घेतानाच मीठ घालायचं आहे, नाही तर मग पाणी सुटेल. कोशिंबीरमध्ये मीठ घातले आणि 1 चमचा दही घालून मिक्स करून घ्यायचे. आजचा हा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. दीदी घे, गांगावर घे आणि रुचाला पण दे. दे लवकर, थंडी आहे. असं तोंडात ते काय नाही घे. खोटं खोटं आहे. काढशील तेवढं आम्ही घालेल. आता आता दीदीने पण घेतलंय बघ अंगावर. घे घे घे, थंडी आहे ना, घे घे घे. हां